नमस्कार. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या फेसबुक लाईव्हमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एकदम अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विजयम फेसबुक लाईव्ह आपल्याला माहीत आहे की जे वेळोवेळी येणारे जे काही प्रॉब्लेम असतात, कोविडसारखे आजार असो किंवा कुठले वॉटरबॉर्न आजार असो किंवा येणाऱ्या साथी असो, अशा बरेचसे आजार असतात की ज्याला ट्रीटमेंट नसते. पण आपण जर वेळीच पाऊल उचललं आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपाय जर आपण लवकर घेतले तर त्या आजाराचं आपण आपलं आणि समाजाचं सुद्धा त्या आजारापासून रक्षण करू शकतो. आणि त्यासाठी म्हणून ही जनजागृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण मागच्या काही वर्षापासून हा कार्यक्रम वैद्यकीय जनजागृती मंचाच्या माध्यमातून आपण राबवतोय. आपल्या सर्वांच्या लक्षात आलं आहे की मागच्या एक आठवड्याभरापासून रुग्णसंख्या हॉस्पिटलमध्ये वाढतेली आहे. खूप जास्त नाही, पण हळूहळू रुग्ण वाढायला लागले. त्यामध्ये पर्टिक्युलरली जे वॉटरबॉर्न डिसीज आहे, पाण्यामुळे होते आजार, व्हॉमिटिंग आहे, लूज मोशन आहे, हे आजार वाढले आहेत. कारण बरंचसं पाण्याची पातळी तलावामधली खाली गेलेली होती. येणारा पाणी पुरवठा काही ठिकाणी दूषित होता, काही ठिकाणी आपल्या नद्या दूषित आहेत, आपण त्यात कचरा टाकतो, विहिरी दूषित आहेत. तर त्यामुळे होणाऱ्या आजाराबद्दल आपण मागच्या लाईव्हमध्ये लोकांना बऱ्यापैकी माहिती दिली. त्या आजारापासून रक्षण करण्यासाठी स्वच्छ पाणी प्या, उकळून पाणी प्या, गाळून पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. तर यामुळे आपण डायरिया, डिसेंट्री, कावीळ, टायफॉइड यासारखे आजार आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो. परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की आता पाऊस तुरळक सुरू आहे. कुठे पाऊस येतो, कधी पडतो, कधी पडत नाही. काही ठिकाणी पाण्याचे डोंगरे साचलेले आहेत, आपल्या छतावरती पाणी जमा आहे. नुकतेच आपल्या घरचे कूलर काही लोकांचे निघाले आहेत, काही लोकांचे अजून कूलर निघाले नाहीत. काहींच्या कूलरच्या टाक्या छतावरती पडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पाणी सुद्धा जमा आहे. काही ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी नाल्याची सफाई व्हायची आहे. आणि यामधनं, या साचलेल्या पाण्यामधनं आता मच्छरांची उत्पत्ती व्हायला लागलेली आहे. तर मागच्या एक 4-8 दिवसात बघा की आपल्याला मच्छर दिसतच नव्हते आणि आता हळूहळू रोज संध्याकाळी मच्छर यायला लागले आहे. आणि या मच्छरांपासून होणारा सगळ्यात भयंकर आजार म्हणजे डेंग्यू. डेंग्यू सांगायचं झाल्यास मी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझ्या बालरोग विभागाच्या मोठ्या पुस्तकामध्ये एक छोटासा पॅरेग्राफ होता डेंग्यूचा. आणि आज आपण बघतो की मोठमोठे पुस्तकं डेंग्यूवर आहे. आणि एक वन ऑफ दी मेजर आजार ज्याचं बर्डन समाजावरती, तो मोठा आजार म्हणून डेंग्यूकडे आपण बघतो. आजार म्हणूनच नाही तर होणारे रुग्ण सिरियस आणि त्यामधनं होणारे मृत्यू हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात आपण दरवर्षी बघत असतो. प्लेटलेट्स आपल्या सर्वांना माहीत झाल्या, डेंग्यूमुळे प्लेटलेट्स आपल्याला कळल्या. आणि हा आजार जर आपल्याला आपल्यापासून दूर ठेवायचा असेल तर एक तर त्या आजाराचं निदान लवकर लागलं पाहिजे, जेणेकरून पेशंट सिरियस होणार नाही. आणि आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे यासाठी आपल्याला आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत. आणि त्यासाठी आज माझ्यासोबत जे उपस्थित आहे या ठिकाणी ते वैद्यकीय जनजागृती मंचाचे सहसचिव डॉक्टर प्रशांत वाडीबसमे. आणि आज सरांना मुख्यत्वे या ठिकाणी बोलवायचं कारण म्हणजे मी आधीच सांगितलं की डेंग्यू हा प्रिव्हेंटेबल आजार आहे, त्याला आपण प्रतिबंध घालू शकतो. आणि प्रतिबंध घालण्याचं काम आम्ही वैद्यकीय डॉक्टर प्रॅक्टिशनर म्हणून आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतो की डेंग्यू झाला तर हे घ्या किंवा हा आजार झाला ते घ्या. पण प्रतिबंध कसा घालावा, त्याच्यापासून त्याला समाजाला कसं दूर ठेवा, याचं खूप मोठं कार्य हे आरोग्य विभाग करत असतो. शहरामध्ये असो, ग्रामीण भागामध्ये असो. ग्रामीण भागामध्ये खूप चांगलं कार्य आरोग्य विभागाचं डेंग्यू जनजागृतीसाठी होतं. आणि मला आठवतं की 2015-16 मध्ये जेव्हा खूप मोठा डेंग्यूचा उद्रेक आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये होता, त्यामध्ये हिंगणी गाव हे मला वाटते केंद्रस्थानी होतं डेंग्यूचे. तिथे खूप सारे पेशंट आढळले होते. आणि तेव्हा जिथे आरोग्य विभागातर्फे जेव्हा मोहीम राबवली गेली तेव्हा तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन जनजागृती करण्यात आली. मला वाटते 15 दिवसामध्ये तिथला डेंग्यूचा जो मॉस्किटो इंडेक्स होता तो एकदम कमी होता. आणि त्याचं मेन जे श्रेय होतं ते त्या ठिकाणी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका म्हणा, त्या ठिकाणी आशा वर्कर्स म्हणा, तिथले आरोग्य कर्मचारी आणि त्या हिंगणी वैद्यकीय आपल्या PSCचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन डॉक्टर प्रशांत वाडीबसमे तेव्हा मेडिकल ऑफिसर होते. तर आपण प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, काय करू शकतो, काय आपण योजना केल्या पाहिजे हे डॉक्टर वाडीबसमे सर आपल्याला एकदम चांगल्या रीतीने सांगतील. कारण ते मॉडेल त्यावेळी सक्सेसफुल झालेलं आहे. आणि ते आधुनिक शासन आपल्याला वारंवार सांगत असतं की या काळजी घ्या, आपण घेतली तर ह्या जीवघेण्या आजारापासून आपण आपल्या परिवाराचं आणि समाजाचं सुद्धा रक्षण करू शकतो. तर डेंग्यू बद्दल मी सगळ्यात पहिले आपल्याला सांगतो की डेंग्यू हे व्हायरल इलनेस आहे. तो एडिस इजिप्ती नावाच्या मॉस्किटोच्या चावण्यामुळे आपल्याला होतो. त्याच्यामध्ये होणारे जे सर्वसाधारण लक्षणं असतात ते सर्वसाधारण व्हायरल तापासारखे असतात. ताप येणे, डोकं दुखणे, उलटी येणे, हगवण होणे, अंगावरती पुरळ येणे, डोकं खूप दुखणे, डोळ्याच्या खोपण्या किंवा मागचा भाग दुखणे, डोक्याचा हा भाग दुखणे, अंगपाय खूप दुखण्याचे सर्वसाधारण लक्षणं या डेंग्यू आजारामध्ये असतात. आणि जवळपास
70 ते 80% रुग्ण हे नॉर्मली आपण जर कोविडमध्ये बघितलं तर असं 2-4 दिवसाचा ताप येऊन ते ठीक होऊन जातात. परंतु 20 मध्ये एक रुग्ण, 20 डेंग्यूमध्ये एक रुग्ण हा सिरियस होतो आणि त्याच्यामध्ये सिरियस होणारे 2 प्रकार असतात. एक डेंग्यू हिमोरेजिक फिवर आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम. आपण बघतो की प्लेटलेट्स कमी होणे म्हणजे काय की डेंग्यू जेव्हा शरीरामध्ये पसरतो तेव्हा आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला तो पर्टिक्युलरली तिथे अटॅक करतो. त्यामुळे सगळ्या ब्लड वेसल्स तिथे, ब्लड सेल्स तिथे तयार होतात, प्लेटलेट्स तयार होतात. प्लेटलेट तिथे जमा झाल्यामुळे शरीरातल्या प्लेटलेट्स कमी होतात, प्लेटलेट्स कन्झम्पशन होतं. त्यामुळे प्लेटलेट कमी झाल्यामुळे शरीरातनं रक्त वाहणे किंवा इकडे इकडे रक्तस्राव येणे, अंगावरती रक्त येणे, नाकावाटे रक्त जाणे, शी वाटे रक्त जाणे, रक्ताच्या उलट्या होणे, अशा प्रकारचे आपल्याला लक्षणे दिसायला लागतात. तो एक प्रकारचा सिरियस डेंग्यू आहे. आणि दुसरा म्हणजे डेंग्यू शॉक सिंड्रोम. म्हणजे ह्या ज्या कॅपिलरीज आहेत, आपल्या रक्तवाहिन्या आहेत, याच्यावर डेंग्यूनी अटॅक केल्यामुळे त्या कॅपिलर फुटतात किंवा लीक होतात. त्यातनं आपल्या रक्तातले काही घटक बाहेर जातात आणि शरीरातल्या रक्तवाहिन्यांमधलं व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे पेशंट हा शॉकमध्ये जातो. त्याचं ब्लड प्रेशर कमी होतं, अवयवांना ज्या मेजर अवयव आहेत त्यांना रक्त सप्लाय व्यवस्थित मिळत नाही आणि हळूहळू ते अवयव निकामी व्हायला लागतात. त्यामुळे डेंग्यू हिमोरेजिक फिवर आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम अशा 3 भागामध्ये आपण या सर्व पर्टिक्युलरली सामान्यांसाठी या 3 गोष्टी माहीत पाहिजे. त्यामुळे कुठलाही व्हायरल आजार जो डेंग्यू सदृश असू शकतो तो अंगावर काढू नका. ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. यापैकी कुठलेही लक्षणं तुम्हाला आढळले तरी सल्ला घ्या. आणि हे लक्षणं असताना जर तुम्हाला कुठे सुस्त वाटायला लागलं, पोटामुळे एकदम पोट दुखायला लागलं, तुम्हाला ग्लानी यायला लागली, शरीर पांढरं पडायला लागलं, अंगावर लाल रंगाचे चट्टे यायला लागले, नाकावरती रक्तस्राव व्हायला लागला, शी-वाटे रक्तस्राव व्हायला लागला, कधी उलटीतून रक्त यायला लागलं, तर हे सगळे आपले, आणि अंग थंड पडायला लागलं, नाडी मंदावायला लागली, हे सगळे सिरियस डेंग्यूचे लक्षण आहेत. त्यामुळे या दोन्हीची गोष्टी आपल्याला काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. तर हा आजार आपल्याला होऊच नये म्हणून आपण काय केलं पाहिजे यासाठी आपल्याला डॉक्टर प्रशांत वाडीबसवे सांगतील. तर प्रशांत, मला हे सांग की तुझा जो अनुभव आहे, मागच्या काही वर्षापासून आपण 2015 पासून या डेंग्यूचा सामना करतोय आणि अल्टरनेट इयर दरवर्षी ते रुग्ण वाढत असतात, 1 वर्ष कमी होतात. तर यासाठी आपण अशी काय काळजी घेतली पाहिजे की या डेंग्यू पासून आपण आपलं आणि आपल्या परिवाराचं संरक्षण करू शकतो? धन्यवाद सर. ॲक्च्युली हा डेंग्यू हा जो आजार आहे याच्यासारखेच एक आपण या आजारांना प्रिव्हेंट करण्यासाठी एक राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम आपण राबवतो, ज्याला NVBDCP म्हणतात, नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम. त्याच्यामध्ये विविध आजार आहेत, जसं हिवताप आहे, म्हणजे मलेरिया ज्याला म्हणतो आपण, फायलेरिया ज्याला हत्तीपाय म्हणतो, नंतर डेंग्यू हा आजार आहे, नंतर जॅपनीज एन्सेफलायटिस आहे आणि स्वाईन होणारा चंडीपुरा आजार आहे. असे हे वेगवेगळे आजार असतात. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे आजार, जसं एनाफिलस मॉस्किटोच्या चाव्यामुळे मलेरिया होतो, फिमेल एनाफिलसमुळे, फायलेरियासाठी क्युलेक्स नावाचा मॉस्किटो जबाबदार असतो, आणि त्यानंतर जॅपनीज एन्सेफलायटिससाठी सुद्धा क्युलेक्स हा जबाबदार असतो. आपल्याला माहिती आहे की हे डासांच्या चाव्यामुळे, आपण डास थोडं आयडेंटिफाय करताना डेंग्यूचा डास आपण थोडा आयडेंटिफाय करू शकतो की ह्याला टायगर मॉस्किटो म्हणतात आणि त्याच्या शरीरावर पांढरे पांढरे असे चट्टे असतात, तर त्यामुळे, आणि तो डे बायटर आहे. परंतु आता कसं झालेलं आहे की आपल्याकडे ऊन, लाईटचे गोळे असल्यामुळे तर आपण त्या डेंग्यू सुद्धा जो डास आहे तो सुद्धा कन्फ्युज होतो की तो दिवस आहे की रात्र आहे. रात्री सुद्धा आपल्या घरी प्रकाश असतो, त्यामुळे तो रात्री सुद्धा आपल्याला चावत असतो. डे बायटरच असं नाही, त्याच्यामध्ये काही विशेषता आहे मॉस्किटोज मध्ये की काही खराब पाण्यात राहणारे मॉस्किटो होतात जिथे ते तयार होतात, जसं संडासच्या घाण पाण्यामध्ये, नालीच्या पाण्यामध्ये वगैरे फिमेल एनाफिलिस आणि क्युलेक्स होतात. परंतु डेंग्यूचा हा डास हा स्वच्छ पाण्यामध्ये होणार आहे. मग आपल्या घरी स्वच्छ पाणी साठवून कुठे कुठे असतं हे आपल्याला सगळ्यात आधी ठरवावं लागेल. आणि कसं आहे की आपल्याला ना रहेगा बास ना बजेगी बासुरी या पद्धतीने आपल्याला डासांना प्रिव्हेंट करणं खूप गरजेचं आहे. कारण की कुठला डास आपल्याला चावतो आहे हे आपण थोडं डिस्टिंग्विश करणं कठीण आहे. त्यामुळे आपल्याला डासच आपल्याला चावणार नाही किंवा डासाचीच उत्पत्ती थांबेल यासाठी काही प्रयत्न करावे लागेल. तर डास आपल्याला चावणार नाही यासाठी आपल्याला वैयक्तिक काळजी घ्यावी लागेल. आता वैयक्तिक काळजीमध्ये काय असते की जसं आपण बाहेर जातो तर फुल बाह्याचे कपडे घालायचे, लहान मुलांना विशेष करून, किंवा बाहेर जर आपण हाफ स्लीव्हचे कपडे घातले तर आपण हाताला ओडोमॉस सारखे क्रीम वगैरे लावू शकतो, मॉस्क्युलो रिपेलेंट लावू शकतो. घरी जर डास आहे तर घरी आपण ते गुड नाईट किंवा कछवा जलाव, मच्छर भगाव यासारखे काही
किंवा कोणी कडुनिंबाचा पाल्याचा धूर करतात, बरोबर. अशा पद्धतीच्या गोष्टी आपण करू शकतो. बरोबर. म्युन्सिपाल्टी मार्फत किंवा ग्रामपंचायत मार्फत जे परिसरात डास आहेत बरोबर. त्याची फॉगिंग सुद्धा केली जाते, बरोबर. ज्यामुळे ते डास पळून जातात, Acutely ते कमी होतात, परंतु ते मरत नाही. एक साधी गोष्ट, तर ह्या सगळ्या झाल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी, परंतु आपल्याला डास तयार नाही झाल्या पाहिजे म्हणून हा जो डासाच्या सोबतच मला वाटतं की घरांना मच्छरदाणीच्या जाळ्या, जिथे शक्य नाही तिथे मच्छरदाणीमध्ये झोपणे Yes, yes, शक्य आहे yes. त्या ठिकाणी या गोष्टी आपण Even केल्या तर मला खिडक्यांना मच्छर सुद्धा आपण चावणार जाळ्या नाही. लावू शकतो. याची आपण काळजी घेऊ शकतो. हा, तर ह्या झाल्या वैयक्तिक काळजी घेणे. परंतु जे आता डास उत्पत्ती नाही झाल्या यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय 2 आहेत. एक आहे कोरडा दिवस पाळणे. आदरणीय कलेक्टर मॅडम यांच्या सूचनेने आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आपण दर शनिवार हा कोरडा दिवस म्हणून पाळतो. त्या दिवशी काय असते की आपण शनिवारी आपल्याला काय करायचं की आपले दैनंदिन, जसं उदाहरण सांगतो की डासाचं म्हणजे हे स्वच्छ पाण्यात राहणारा तयार होणारा डास आहे, तर हा आपल्या घरी जे आपले घालतात आणि तिथून दर 8 ते 10 दिवसामध्ये नवीन डास तयार होत असतात. डासाचा जीवनक्रम असा आहे की तो 8 ते 10 दिवसामध्ये आपल्या 4 स्टेज मधून तो नवीन डास तयार होत असतो. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस जर आपण कोरडा दिवस पाडला तर त्या दिवशी आपण त्याचं जी लाईफ सायकल आहे ती आपण ब्रेक करतो, त्यामुळे नवीन डास तयार होत नाही. तर आपल्याला काय करायचं की आपल्या टेरेसवर आपण ते जे आपण पेंटचे डबे वगैरे असतात किंवा काही डबे असतात किंवा टायर वगैरे असतात, किंवा नाळ्याच्या करवंट्या सुद्धा, इव्हन आपण जे जेवणामध्ये डिस्पोजेबल वगैरे वापरतो ते सुद्धा आपण कुठे, त्यात जे पावसाचं पाणी किंवा घरचं पाणी जमा होते आणि त्यामध्ये हे डास आपली अंडी घालतात आणि अंडी घातल्यानंतर मग 7 ते 8 दिवसानंतर 8 ते 10 दिवसानंतर त्याचे नवीन डास तयार होतात. मित्रांनो, हे तुम्हाला सांगू इच्छितो की डास याच्यामध्ये ट्रान्सओरियन ट्रान्समिशन असते याच्यामध्ये. म्हणजे जर समजा आपलं टाका ओला आहे, आपण त्याला खाली केला आणि परत त्याने पाणी टाकलं तर त्यामध्ये ज्या कडेला जी चिपकून राहिलेली अंडी आहेत ते असं वर्षभर सुद्धा ओल्यामध्ये चांगले असतात आणि वर्षभरानंतर त्यांना जेव्हा पाण्याचं एक कंटेनर मिळालं पावसाळ्यामध्ये तर मग ते लगेच तिथून डासांच्या अळ्या तयार होत असतात. तर त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जे आपले टाके वगैरे आहेत त्याला घासून पुसून व्यवस्थित वाळवायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जी अंडी आहेत ते सुद्धा तिथले नष्ट झाली पाहिजे. त्यानंतर आपल्या टेरेसवर आहे किंवा जिथे जिथे पाणी जमा झालेलं आहे, टायर वगैरे आहे, त्यांना अशा पद्धतीने ठेवायचं आहे, घराच्या आत ठेवायचं टायर, जेणेकरून त्यात पाणी जमा होणार नाही, त्यात डास आपली अंडी घालणार नाही. त्यानंतर जे आपण डिस्पोजेबल फेकत आहे त्याचा योग्य विल्हेवाट लावायची आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला आपण जे पाणी साठलेलं असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते जे साठलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये एकतर आपल्याला गप्पी फिश, गंबुशिया फिश जे आहे, जे डास अळी भक्षक मासे म्हणतो आपण, ज्याला लार्वा खाणारे मासे आहेत ते सुद्धा आपण तिथे आरोग्य विभागामार्फत आपण ते टाकत असतो आणि आरोग्य विभागाच्या प्रत्येक शासकीय उपकेंद्रांमध्ये वगैरे हे आपल्याला डास अळी भक्षक मासे वगैरे आपल्याला मिळतात, जेणेकरून आपण ते तिथे टाकू शकतो. आता पावसाळा सुरू आहे तर आपल्या जागोजागी पाण्याची डबकी साचतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्रूड ऑइल किंवा केरोसिन किंवा ऑइल टाकणं आपल्याला शक्य होत नाही. आता हे केरोसिन ऑइल टाकणं सुद्धा एक महत्वाचं चांगलं आहे. जर शक्य असेल तर आपण ते टाकायला पाहिजे, जेणेकरून ती ऑइल जे आहे त्या जे सरफेस आहे पाण्याचं त्याच्यावर एक लेअर तयार करते, त्यामुळे त्याच्या खाली जे अळ्या वगैरे आहेत डासांच्या त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे ते नष्ट होतात, मरून जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला जे पाण्याचे साठे तिथे क्रूड ऑइल वगैरे टाकायचं आहे आणि सोबतच आपल्याला कोरडा दिवस पाळायचा आहे. एक आमच्या आरोग्य विभागामार्फत एक आठवड्याभराचं आम्ही नियोजन केलेलं असते. तर आम्ही ग्रामपंचायतला सूचना देतो की तुम्ही शनिवारी पाणी सोडू नका. त्याच्यामुळे काय होते की लोक आपल्या घरी सकाळचे आंघोळी वगैरे झालं की आपला कोरडा दिवस पाळण्यासाठी सुरुवात करतात आणि मग आम्ही रविवारी तिथे पाणी सोडायला लावतो, जेणेकरून त्यांचा मग पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे त्यांचा शनिवारचा तो सॉल्व्ह होऊन जातो. तर शनिवारी वापरापुरता तुम्ही पाणी साठवून ठेवा. तर याच्यामध्ये एक ओव्हरऑल माझ्या लक्षात आलेलं आहे की प्रत्येकाने जेव्हा जोपर्यंत ठरवत नाही की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घरातला एक कुटुंब प्रमुख ठरवत नाही की माझ्या घरी मी डास उत्पत्ती स्थान नष्ट करत नाही, तोपर्यंत हा डेंग्यू पासून आपल्याला मुक्तता मिळणं थोडं कठीण आहे. कारण की जेव्हा आपल्या गावात डेंग्यू येतो तो डेंग्यू लहान मोठा गरीब श्रीमंत बघत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डेंग्यू अनेक मोठ्या मोठ्या लोकांना झालेला आहे. यश चोपडा जे एवढ्या मोठ्या फिल्मचे डायरेक्टर आहेत त्यांच्या घरी सुद्धा जे फुलदाणी होती तिथे जे पाणी जमा होतं त्याच्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या, डासांनी अळ्या घातल्या, अंडी घातल्या आणि तिथून ते डास त्यांना चावला आणि त्यामुळे डेंग्यूमुळे त्यांचा मृत्यू झाला. तर त्यामुळे आपल्याला डेंग्यूचा डास हा कुणालाही सोडत नाही, त्यामुळे आपल्याला डास नष्ट करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे लागणार आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता या सगळ्या गोष्टींचं आपल्याला पालन करावं लागेल आणि आपलं घर आपण कसं स्वच्छ ठेवू
मित्रांनो डास हा जो डेंग्यूचा डास किंवा कुठलाही डास साधारणतः 500 मीटर पर्यंत ते जातात, ते उडू शकतात. त्यामुळे ते फर्स्ट फ्लोअरला चावेल किंवा वरती सेकंड फ्लोअरला चावणार नाही असं काही नाहीये. आज डास मध्ये सुद्धा थोडं इव्होल्युशन होत आहे, त्यामुळे ते सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचं दिवसेंदिवस बघतोय आपण की डेंग्यूच्या व्हायरसमध्ये सुद्धा चेंजेस येत आहे, म्युटेशन्स येत आहे. त्यामुळे आपल्याला थोडं त्याबद्दल जागरूक होणं महत्वाचं आहे. म्हणजे पर्टिक्युलरली तुम्ही जी काळजी घेता ती ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या रीतीने घेतली जाते. मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या कमी असते, लोक एकामेकाशी जुळलेले असतात, तर हे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे केले जातात, चांगल्या रीतीने त्या ठिकाणी होतात. परंतु शहरी भागामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला खरंच विचार करायला पाहिजे, कारण एक तर गजबजलेली शहर असतं. डेंग्यू हा अर्बन डिसीज होता, म्हणजे जेव्हा झाला तो शहरातला शहरीकरणाचा आजार होता. परंतु ओव्हर द पिरियड आता ग्रामीण भाग सुद्धा शहरांना जुळल्यामुळे तो शहरात सुद्धा पसरला आहे. पण जेवढी काळजी ग्रामीण भागामध्ये घेतली जाते तेवढी शहरी भागामध्ये घेतली जाते का, हा सुद्धा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे. मला असं वाटतं की कुठल्याही प्रशासनावर किंवा हे करतील कर्मचारी येऊन करतील असं न करता आपण आपली काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. की माझं घर, जसं मी माझं घर व्यवस्थित साफ करतो, क्लीन ठेवतो, माझं अंगण ठेवतो, तशी माझ्या घरासमोरची नाली जर कुठे तुंबलेली असेल तर मी एखादा काडी घेऊन ती नाली वाहती करू शकतो. जर माझ्या घरी वरती मी चक्कर मारला, जर कुठे काही साचलं असेल, कुठे ते भांडे पडले असतील, प्लास्टिकचे डिस्पोजेबल पडले असतील, नारळाच्या करवंट्या पडल्या असतील, त्यात पाणी जमा आहे. जसं प्रशांतनी सांगितलं की हे जे आहेत मच्छराचे अंडे हे 1 वर्ष सुद्धा बिना पाण्याने राहू शकतात आणि त्यांना जसं पाणी मिळतं त्यातनं मच्छर तयार होतात. त्यामुळे त्या जागा ज्या ज्या ठिकाणी पाणी जमा राहू शकतं त्या ठिकाणी पाणी जमा राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. आणि सगळ्यात महत्वाचं, आता जसं प्रशांतनी सांगितलं की हा डास 500 मीटर सुद्धा उडू शकतो, खाली वर कुठेही उडू शकतो. त्यामुळे ही काळजी घेताना ही माझ्या एकट्याने घेऊन येणार नाही, कारण मी माझ्या घरचे मच्छर कमी केले तरी माझ्या बाजूच्या घरचे मच्छर सुद्धा मला येऊन चावू शकतात. त्यामुळे ही काळजी आपण त्यांना सुद्धा घेऊन सांगणं आवश्यक आहे. मला असं वाटतं एखाद्या एरियामध्ये काही युवा मुलं असतात, आपण हा प्रयोग मागे कुठे केला होता, कोराड हिंगणी आणि इकडे आपण केळापूरला केला होता की तिथे भयंकर खूप जास्त कोविड आपले डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. आणि त्या गावात आम्ही अशीच गावामध्ये जाऊन ऍक्टिव्हिटी घेतली आणि त्या ठिकाणी गावातला एक युवा जमा झाला आणि ते म्हणाले की सर कोणी काही नाही करत. 15 लोकांनी प्रत्येक घराचा सर्वे केला, आमच्याकडून समजून घेतलं काय काय करायचं. लोकांच्या घरावरचे छत साफ केले, नाल्या क्लीन केल्या, जिथे जिथे शक्य तिथे ते क्रूड ऑइल टाकला. आणि जेव्हा आम्ही 15 दिवसानंतर त्या गावाला रिव्हिजिट गेलो तर त्या गावात एक सुद्धा डेंग्यूचा रुग्ण नव्हता. म्हणजे जर एक पाऊल आपण टाकलं आणि सर्वांनी मिळून टाकलं तर पूर्ण आपल्या एरियाचा, आज मी सांगितलं माझ्या बाजूच्यांनी केलं, त्याच्या बाजूच्यांनी केलं, त्यांनी अजून कुणाला सांगितलं, आणि ही ऍक्टिव्हिटी जेव्हा आपण सर्व मिळून करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण डेंग्यूचं कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो. फॉगिंग बद्दल बऱ्याच लोकांच्या संकल्पना असतात की नाही आमच्याकडे फॉगिंग होत नाही म्हणून डेंग्यू होणार नाही. तर मित्रांनो, फॉगिंग हा डेंग्यू कमी करण्यासाठी किंवा मच्छर कमी करण्यासाठी रामबाण इलाज नाही आहे. फॉगिंग फक्त जे मॉस्किटो तयार आहे त्या मॉस्किटोंना तो नायनाट करू शकतो किंवा मारू शकतो, पण मच्छराची उत्पत्ती ही फॉगिंगमुळे थांबणार नाही. ऍक्युटली तुम्हाला फॉगिंग केलं की 1-2 दिवस मच्छर कमी वाटतात आणि पुन्हा ते मच्छर वाढायला लागतात. त्यामुळे मच्छराचा जो नायनाट, प्रशांतनी सांगितलं की जे जे उत्पत्ती स्थळ आहे मच्छराचे त्या ठिकाणी तुम्हाला ते उत्पत्ती स्थळ त्याचा नायनाट करणे, मच्छराची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे आणि त्याच्या उपर मच्छर जर तयार झाले तर ते आपल्याला चावणार नाही याची काळजी घेते. ही जर आपण घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपण या जीवघेण्या आजाराला कदाचित येत्या काही दिवसात तो सुरू होऊ शकतो. सुरू होऊ नये अशी आपण अपेक्षा ठेवूया, पण तो होणारच, कारण हा डेंग्यूचा उद्रेकाचा पिरियड सुरू झालेला आहे. तर ही काळजी आपण घेऊ. प्रशांत, मला हे सांग की याच्या व्यतिरिक्त अजून काही नवीन हे आले आहेत का, किंवा तुम्ही काही असे काही प्रयोग करता का की ज्यातनं आपण मच्छराचा नायनाट करू शकतो किंवा डेंग्यूला कमी करू शकतो? सर, याच्यामध्ये आपण एक संकल्प म्हणून एक प्रोग्राम राबवला होता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची मदत घेतली होती आपण, की जे 5-5 घरांना भेटी देऊन त्यांना एक आपण चेकलिस्ट दिली होती 20 प्रश्नांची, आणि त्या 20 प्रश्नावरून ते मग घरी विचारायचे आणि मग 7 दिवसानंतर परत त्या गावी घरी जाऊन परत जे 20 प्रश्न त्याच्यामध्ये हेच होते, कोरडा दिवस पाळता का घरी, मग काही तुमचे डबे वगैरे आहेत का, त्यातलं पाणी हे केलं का, सगळं मोकळं केलं का, तुमच्या घरी कुणी आजारी तर नाही, तापा उपचार घेतला का. त्याच्यामध्ये सांगू इच्छितो की डेंग्यू हा याच्यावर उपचार नाही आहे, परंतु साधा पॅरासिटामॉलच्या गोळीने सुद्धा हा आजार, ताप आला तेव्हा पॅरासिटामॉलची गोळी आपल्याला घ्यायची आहे, ती डॉक्टरांच्या सल्ल्याने. फक्त आपल्याला जर थंडी वाजून ताप आहे किंवा डेंग्यू सारखी लक्षणं आढळली तर ब्रुफेन आणि मला वाटतं ऍस्पिरिन आणि ब्रुफेन जे पेनकिलर आहे ते घ्यायचे नाही, कारण त्याच्यामुळे तुमच्या लिव्हरवर सूज येऊन एक रेईस सिंड्रोम नावाचा आजार होतो.
आणि हा साधा डेंग्यूचा आजार जर त्याला रेज झाला तर तो पेशंट बेहोश होऊन त्याला आकडी येणे किंवा मृत्यू सुद्धा पाहू शकतो. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि सोबतच तुम्हाला जर कुठली गोळी औषधी घ्यायची असेल तर तुम्ही साधी पॅरासिटामॉलची गोळी घेऊ शकता. हा जो संकल्प प्रोजेक्ट बद्दल प्रशांत जो बोलला की हा संकल्प प्रोजेक्ट वैद्यकीय जनजागृती मंच व जिल्हा परिषदच्या ज्या काही स्कूल्स आहेत, इव्हन वर्धेतल्या पण खूप शाळा त्यांच्या माध्यमातून वैद्यकीय जनजागृती मंचाच्या माध्यमातून आम्ही 3 वर्ष आधी आपण राबवला होता. आणि एक 15 दिवसामध्ये आम्ही जवळपास 500 घरांपर्यंत पोहोचू शकलो होतो. आणि त्यामध्ये मुलांनी घ्यावयाची काळजी जी आता तुम्हाला प्रशांतनी सांगितली ती त्या घरोघरी जाऊन त्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी ती काळजी घेतली की नाही हे आठवड्यानंतर पुन्हा त्या मुलांनी जाऊन सर्वे केला आणि त्यांना एक आम्ही फॉर्म दिला होता. आणि त्यानंतर एक अशी शपथ त्याच्या मागे आहे की शपथ आपण लोकांना त्यावेळी दिली होती की अशी शपथ घ्या. आणि खूप चांगला प्रयोग तो झाला आणि बऱ्यापैकी आपण डेंग्यूला त्या पिरियडमध्ये कमी करू शकलो. प्रशांत, व्हॅक्सिन बद्दल काय सांगशील? डेंग्यू ऍक्च्युली डेंग्यू मध्ये काही वाचण्यामध्ये आलेलं आहे आणि थोडंसं काही रिसर्च केलं त्यामध्ये लक्षात आलेलं आहे की फिलिपाईन्स, मलेशिया आणि काही युनायटेड स्टेट्समध्ये यावर एक असं जेनेटिक रिसर्च सुरू आहे ज्यामध्ये फिमेल जी मॉस्किटो आहे डेंग्यूची तर त्याच्यावरती आपलं अंडेच देणार नाही अशा पद्धतीचं एक रिसर्च सुरू आहे. तिच्या जेनेटिक्समध्ये थोडं चेंजेस म्हणजे तिला आपण इनफर्टाईल करतो आहे आणि त्यामुळे मग ती अंडी घालणार नाही, त्यामुळे नवीन डास तयार होणार नाही आणि असा एक रिसर्च सुरू आहे. सोबतच व्हॅक्सिनचं काम सुद्धा सुरू आहे. मला वाटतं सिरम इन्स्टिट्यूटच यावर व्हॅक्सिन ट्रायल वगैरे सुरू आहे. परंतु तोपर्यंत याच्यावर आपल्याला कुठली अँटीबायोटिक, कारण की व्हायरल इलनेस असल्यामुळे अँटीबायोटिक वगैरे घ्यायची काही याच्यात गरज नसते. हा सेल्फ लिमिटिंग म्हणजे आपल्याला स्वतःच्या इम्युनिटीवर सुद्धा बरंच काही डिपेंड असते. त्यामुळे इम्युनिटी वाढवणं सुद्धा आणि डास चावल्या नाही पाहिजे ही काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर अशी लक्षणं आले त्याच्यावर काही टेस्ट सुद्धा आहेत. तर टेस्ट म्हणजे आपल्या जवळच्याच क्लिनिकमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये याची रॅपिड अँटीजन टेस्ट आपण करतो. उपलब्ध आहे. IgG, IgM, एलायझा याच्यावर एक कन्फर्मेटरी सिरम टेस्ट आपण करतो. तर त्यात सुद्धा टेस्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर कुणाला जरी लक्षणं आले तर न घाबरता आपण आपल्या रक्ताची चाचणी करून घ्यावी जवळच्या दवाखान्यात जाऊन आणि आपल्याला डेंग्यू आहे किंवा नाही हे निदान करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला काळजी घेणं आणि त्याच्यावर उपचार करणं, आपल्याला लक्षणानुरूपच याच्यावर आपण सध्या उपचार करतोय. परंतु जसं सरांनी म्हटलं की डेंग्यू शॉक सिंड्रोम आणि डेंग्यू हिमोलॅटिक फिवर, हिमोरेजिक फिवर, तर या सगळ्या गोष्टी हे म्हणजे अत्यंत गंभीर रूप आहेत डेंग्यूचे. इथपर्यंत साधारणतः लहान बालकं तरी याच्यामध्ये गेले तर थोडं त्यांना वाचवण्यामध्ये किंवा त्यांना प्रमाण जास्त आहे. तर त्यामुळे सर्वांना हीच विनंती आहे की आपल्याला लक्षणं दिसतात आपण त्वरित त्याच्या टेस्ट करून घेणे आणि टेस्ट केल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार करणे. तर जसं सांगितलं की प्रिव्हेन्शन, आपण कोविडमध्ये बघितलं की तो रॅम्पंटली वाढत होता कारण ते ड्रॉपलेट इन्फेक्शन होतं, आपल्या थुंकीतून श्वासावाटे जे जाणारं होतं एरोसॉल इन्फेक्शन होतं. त्याच्यामुळे त्याला मास्कनी आपण कंट्रोल करू शकलो पण खूप कंट्रोल करू शकलो नाही. परंतु डेंग्यू हा फक्त मॉस्किटोमुळे जातो. त्याच्यामुळे मॉस्किटोला जर आपण कंट्रोल केलं तर 100% आपण स्वतःला या डेंग्यूपासून वाचू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेकंडरी डेंग्यू हे महत्वाचं पाहिजे की मला जर आता डेंग्यू होऊन गेला तर मला पुन्हा डेंग्यू होईल का? हो, होऊ शकतो. कारण डेंग्यूचे जवळपास 4 प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतं. तर मला असं वाटतं की सगळं व्हॅक्सिन बद्दल जे बोलणं झालं आपलं की प्रशांतनी खूप चांगलं सांगितलं की फिमेल मॉस्किटोला इन्फर्टाईल करण्याचे काही प्रयोग सुरू आहे. आणि एक अमेरिकेमध्ये सुद्धा एक प्रयोग आहे की जिथे 9 ते 16 वर्षाचे मला वाटते 60 पर्टिक्युलरली डेंग्यूच्या बाबतीत बोलायचं झाल्यास स्वतःची काळजी घेतानाच डेंग्यूची उत्पत्ती जे स्थळ आहे ते नष्ट करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि आपण सर्व मिळून, एकट्यानेच नाही सर्व मिळून जर हे प्रयत्न केले तर नक्कीच आपण या जीवघेण्या आजाराचा नायनाट करू शकू आणि समाजाला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकू. तर हे जे वैद्यकीय जनजागृती मंचातर्फे फेसबुक लाईव्हचे जे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो ते व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण आधीच सांगितल्याप्रमाणे ही सामूहिक ऍक्टिव्हिटी झाली तरच ती इफेक्टिव्ह राहील. आणि हे व्हिडिओ आपल्याला सचिन पावडे या युट्यूब चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी फेसबुक नाही आहे किंवा जे लोक फेसबुकवर नाही त्यांना आपण तिथनं जाऊन हे व्हिडिओ सुद्धा शेअर करू शकता. आपले काही अजून प्रश्न असतील तर आपण या फेसबुक लाईव्ह वरती त्याचे प्रश्न टाका. आम्ही आपल्याला लवकरात लवकर त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आणि अजून काही जर आपल्याला कुठल्या आजाराबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा काही तुम्हाला विचारायचं, तुम्ही आपल्या गावात जर आपलं उद्रेक जर कुठल्या गावात डेंग्यूचा उद्रेक झाला असेल त्या ठिकाणी येऊन जनजागृती करायची असेल किंवा लोकांना समजून सांगायचं असेल, कुणाचं काही प्रश्नाचे निराकरण करायचं नक्कीच सांगा. आम्ही सदैव त्यासाठी मागच्या 7 वर्षापासून वैद्यकीय जनजागृती म्हणजे काम करतोय. आम्ही सुद्धा तिथे सुद्धा येऊन आपल्याला आमचे जे काही मंडळी आहेत ती आपल्याला तिथे मार्गदर्शन करू शकते. तर मला वाटतं या ठिकाणी आपण थांबू
अजून आपल्याला कुठल्या विषयावर मार्गदर्शन पाहिजे असेल नक्की आम्हाला कळवा. आम्ही या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्याची तांत्रिक आणि जी योग्य माहिती आहे ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.